शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल मात्रेने एक ट्विट केले. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरात यांच्या देवस्थानावर पाणी देण्यात आले. येई तो नाही राजकारण असं त्या ट्विटमध्ये म्हटलं. हे बाई, याविषयी शिवसेनेनं भूमिका स्पष्ट केली आहे की ज्यांनी कोणी हा आदेश दिला असेल, ज्यांनी कोणी विनंती केली असेल, त्याचा निश्चित अर्ज असेल, त्याची चौकशी करा. चौकशी करायला काहीच अडचण नाही आहे. पाणी देणं आणि हे अशा पद्धतीनं काम करणं याच्यात फरक आहे, हेही जरा समजून घेतलं पाहिजे. कारण प्रबोधनकार यांच्या संस्कारातून आपण चालतो. त्यांनी अशा बुवाबाजीवर, कर्मकांडावर सातत्यानं प्रहार केलेले आणि ठाकरे त्याच्यातले नाही, एवढं तुम्हाला 100% सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून रुपाली चाकणकर यांना महिला पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती. इतकं सगळं होत असताना अजून त्यांना मत ठरवावं लागतं, पक्षाच्या अध्यक्षांना निर्णय घेता येत नाही, याच्यातच सगळ्या गोष्टी सामावलेल्या असं मला वाटतं. अशा व्यक्तींना कोणत्याही संवैधानिक काय, वैधानिक काय, असंवैधानिक काय कोणत्या पदावर राहण्याचा अधिकार नसतो. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले आणि 28 जानेवारीनंतर झालेल्या पक्षाला कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये असं म्हटलं. जे कानावर आलेलं आहे की मधल्या काळात कार्याध्यक्षांना सर्वाधिकार देण्यात आलेले, अशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष यांनी पत्रव्यवहार निवडणूक आयोगाशी केल्याचं कानावर आलेलं आहे. आणि मला वाटतं त्याचमुळं सुनेत्रा वहिनीने अशा पद्धतीनं पत्र दिलं असावं असं मला तरी वाटतं. शिंदे गटाने सातारा पोलीस अधीक्षक यांच्या निलंबनाची मागणी केली. गोरेंनी तसे आदेशही दिले, मात्र राम शिंदेने त्यांना स्थगित दिली आणि आता सातारा पोलीस अधीक्षक कामावरून गेले. नाही, अशा पद्धतीनं आदेश जरी दिले तरी मला असं वाटतं IPS अधिकारी आहे. IPS अधिकाऱ्याची खरं तर 24 तास, 48 तास, 4 दिवस, 3 दिवस, 7 दिवसात चौकशी करून दोषी आढळल्यावर कारवाई करायला पाहिजे होती आणि तसाच आदेश द्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे. तसा आदेश न दिल्यामुळं असं काही अधिकाऱ्याला लगेच सांगितलं तर निलंबन होऊ शकत नाही, झालं पण नाही पाहिजे. त्यांनाही बाजू मांडण्याची भूमिका दिली पाहिजे आणि नंतर निलंबन जर दोषी आढळलं तर केलं पाहिजे. ही भूमिका तर सगळ्यांचीच असली पाहिजे. त्याच्यामुळे मला नाही वाटत उपसभापतींनी निर्देश जरी दिले असले तरी ते निलंबित होते. सत्ताधारी मंत्र्याला अशी वागणूक दिल्यानंतरही ते कारवाई होत नसल्यामुळे शंभूराज देसाई नाराज असल्याची चर्चा आहे. मग राजीनामा द्यावा ना. एवढं सगळं तडफड होती, मंत्री असून तुमच्यावर हात तुमच्याच जिल्ह्याचा SP उगारतो तर तुमचं राहिलं काय हा प्रश्न आहेच ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही राहता कशाला मग. आपण ते म्हणतो पळीभर पाण्यात डुबून मेलं पाहिजे. अशोक खरात यांच्या प्रकरणावरती बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की सत्ताधारी पक्षातल्या 38 आमदारांनी गोंधू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्यात. खरं तर या अशोक खरातला जिवंत राहण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, कारण की एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर त्यात तथ्य वाटतं का तुम्हाला? खरं आहे ना, कारण एवढे जे रोजचे कारनामे, रोजचे जे व्हिडिओ येतात ते कधी बघितले तर मला असं वाटतं एकतर किळसवाने व्हिडिओ आहे ना, असे व्हिडिओ आणखी बाहेर येऊ नये म्हणून ज्याचे असतील ते लोक सगळे मिळून न जाणो. अशोक खरातलाच जी भीती काही जण व्यक्त करतात तसं होऊ शकतं. तुमच्या शिवसेनेतील अंतर्गत चव्हाट्यावर आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि खासदार यांच्या झालेल्या बैठकीत चतुर्थी भडकल्या आणि राऊतांनी राज्यसभेसाठी पवारांचं नाव का सुचवलं हा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशी सूत्राची माहिती. असे सूत्रबित्र काही नव्हते तिथं. खासदारांची बैठक झालेली आहे. नियमित पार्लमेंटचं अधिवेशन चालू असताना बैठक होत असते, तशी बैठक माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली आहे. असं कोणतंही अशा पद्धतीनं ज्या बातम्या, अफवा मीडियाच्या मार्फत येतात या साफ चुकीच्या आहे, खोट्या आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खासदार पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चौकशी अहवाल देण्यात आला आहे. खरं तर पहिल्या दिवशीपासून त्यांना अशा पद्धतीनं क्लीन चिट देण्याचा प्रयत्न चालूच आहे. लक्षात येतं 99% ज्याचा त्याच्यात पार्टनरशिप आहे तो व्यक्ती आरोपी होत नाही, 1% आरोपी होतो. त्याच्यातच सगळं आलं होतं. सरकार तर पार्थ पवारला वाचवतं हे क्लिअर आहे. कोणीतरी कोर्टात जाईल, नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, या प्रकरणात दाद मागू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.